डिव्हिजनल कमिशनर साहेबांचं म्हणणं आहे की असा प्रेसिडेंट नाही आहे की बाहेर ते येईल. त्यांचं म्हणणं आहे एक डेलिगेशन. डिव्हिजनल कमिशनर साहेब, मी शिकलेला खासदार आहे, मला सगळं काही कळतं. तुम्ही समजत असेल की 17 पोलीस स्टेशनचे पीआयला इथे बोलवून तुम्ही एसी कॅबिन मध्ये बसणार असेल तर डिव्हिजनल कमिशनर साहेब 5 मिनिटाचा टाइम देतो आपल्याला, नाही तो पूर्ण जितके लोक आहेत तुमच्या कॅबिन मध्ये येतील आणि सगळी जबाबदारी तुमची असणार आहे. घ्या साहेब, घ्या 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 साहेब, रेकॉर्ड करा माझा. मी बोलतो, इम्तियाज जलील बोलतो. रेकॉर्ड करा, रेकॉर्ड करा सर, रेकॉर्ड करा सर, रेकॉर्ड करा. तुम्ही मी बोलतो. हे पीआय साहेब तुमचा धंदा नाही आहे, तुमच्या कॉन्स्टेबलला सांगा. मला शिकवू नका. तुम्हाला हेच कळत असेल की तुम्हाला सगळे नियम माहित आहे तर मलाही माहित आहे. सेक्रेटरी बाहेर येतो लोकांना बोलायला. हे डिव्हिजनल कमिशनर का राजा आहे का? काय येत नाही. आणि सर घ्या माझा व्हिडिओ, घ्या तुम्ही, पुन्हा घ्या. मी बोलतो 5 मिनिटांमध्ये तो आला नाही तर करा तुमची फोर्स इथे तयार. तुम्ही तयार आहे ना माझ्यासोबत आत जायला? सर वेळ लागली तर हे लोक आज जाऊन काय करणार याची सगळी जबाबदारी ते विभागीय आयुक्तांची असणार आहे. ते विभागीय आयुक्तांची असणार आहे. बसा, थांबा. मी जेव्हा बोलेल बसा. आता बसा.